वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वजण दत्तभक्त आहात, गुरुचरित्राचं वाचन करणारे आहात, साधक आहात। आपण सर्वांना माझा नमस्कार। या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलवर मी ही गुरुचरित्राची सेवा आपल्या चरणी सादर करतोय। मागच्या भागामध्ये आपण गुरुचरित्रातला 24वा अध्याय ज्ञानकांडाचा शेवटचा शिखर असलेला हा जो अध्याय आहे याचा विचार आपण केला। त्रिविक्रम यतीना श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सद्गुरूंनी विश्वरूप दर्शन दाखवलं आणि विश्वरूप दर्शन दाखवून त्यांना कुमसीमध्येच राहायला सांगितलं आणि या ठिकाणी राहून तुम्ही तुमची उपासना करा अशी त्याला आज्ञा दिली। आणि महाराज पुन्हा गाणगापूरला आले। या ठिकाणी हा 24वा अध्याय पूर्ण झाला। आता आपली जी कथा आहे ही कथा 24व्या अध्यायातून 25व्या अध्यायामध्ये येते। सिद्धांच्या समोर नामधारक बसलेले आहेत। नामधारक सिद्धांना प्रश्न विचारत आहेत, सिद्ध नामधारकांना उत्तर देत आहेत। असा हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हा चालू आहे। सिद्धांनी नामधारकांना सांगितलं की म्हणले तू खूप भाग्यवान आहेस की तुला ही गुरुचरित्राची कथा ऐकावी वाटते आणि तुझ्यामुळं ही सगळी कथा मला सांगता येते। या कथेमुळं मलाही खूप आनंद होतोय। नामधारकांनी सिद्धांना विचारलं, म्हटले या त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन दिलं, महाराज गाणगापूरला परत आले, त्यानंतर कथा कशी घडली ते तुम्ही मला सांगा। मग त्यांनी सिद्धांनी सांगायला सुरुवात केली। म्हटले फार सुंदर कथा आहे, तुला सांगतो ऐक। म्हटले विदुरा नावाची एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एक मुसलमान बादशाह राज्य करतोय। हा मुसलमान बादशाह अत्यंत क्रूर आहे, दुष्ट आहे, कपटी आहे। हा ब्रह्मद्वेषी म्हणजे ब्राह्मणांची निंदा करणारा आहे, हिंदू धर्माची निंदा करणारा आहे, स्वतः मांसभक्षण करणारा आहे। अत्यंत दुष्ट असणारा हा राजा हा काय करायला लागला तर सगळ्या ब्राह्मणांना आपल्या दरबारामध्ये बोलवायला लागला आणि माझ्यासमोर वेद म्हणा म्हणून त्यांना तो आज्ञा द्यायला लागला। ब्राह्मण त्या ठिकाणी यायचे, वेद म्हणायचे, त्यांना खूप दक्षिणा तो राजा द्यायचा। त्यातल्या त्यात जे वेदांचा अर्थ सांगतील त्यांना राजा खूप मोठं मानधन दक्षिणा त्या ठिकाणी द्यायचा, वस्त्र द्यायचा आणि त्यांचा सत्कार करायचा। हा कुटील होता, कपटी होता, त्याचा वेदावर विश्वास नाही आहे, परंतु या ब्राह्मणांच्याकडून कुटील कारस्थान करून वेदांचा अर्थ तो ऐकायचा आणि वेदांचा अर्थ ऐकून त्याचा चुकीचा अर्थ लावून जे सामान्य हिंदू आहेत त्यांच्या मनावर तो पगडा असा बसवायचा की तुमचा हिंदू धर्म कसा चुकीचा आहे आणि या लोकांना तो धर्म परिवर्तन करायला लावायचा। असा हा राजा अत्यंत दुष्ट। गुरुचरित्रकारांनी वर्णन केलंय की हा अत्यंत क्रूर आणि ब्रह्मद्वेषी, हिंदू धर्माचा कायम द्वेष करणारा, परंतु वेदांचा अर्थ ऐकून वेदांची पण तो निंदा करायला लागला। काही ब्राह्मण असे होते की त्यांना हे सगळं माहिती होतं म्हणून ते त्या राजवाड्यात गेले नाहीत, परंतु जे पैशाकरता हपापलेले आहेत, दक्षिणेकरता हपापलेले आहेत किंवा
आपली प्रसिद्धी व्हावी या प्रसिद्धीकरता जे हपापलेले आहेत ते सगळे त्या राजापाशी जाऊन वेद म्हणायचे, वेदांचा अर्थ सांगायचे आणि राजा काय करायचा, यज्ञकांडाचा अर्थ ऐकायचा आणि ब्राह्मण यज्ञामध्ये या प्राण्यांचे बली देतात आणि आमच्या धर्माला नावं ठेवतात असं म्हणून तो या यज्ञकांडावर पण द्वेष, यज्ञकांडाचा द्वेष करायचा, वेदांचा द्वेष करायचा. असा हा राजा, अत्यंत कुटील कारस्थानी कपटी असा हा राजा. एक दिवस झालं काय तर 2 ब्राह्मण, 3 वेदांचं पूर्ण ज्ञान असणारे, अर्थासह 3 वेद जाणणारे असे 2 ब्राह्मण, परंतु या ज्ञानानं, वेदांच्या ज्ञानानं अत्यंत अहंकारी झालेले, मस्तवाल झालेले, ते राजाच्या दरबारामध्ये आले आणि राजाला ते म्हणू लागले की हे राजेसाहेब, की आमच्यासारखे वेदांचं ज्ञान असणारे कुणीही नाहीत. आम्ही सगळीकडे फिरून आलो. आमच्याबरोबर वाद करण्यासारखा ज्ञानी कोणीच नाही आहे. तुझ्या राज्यात जर असे कोणी ब्राह्मण असतील आमच्याबरोबर वाद करायला तयार, तर त्या सगळ्यांना आमच्यासमोर बोलवा, आम्ही त्यांचा पराभव करू. आम्ही असे आहेत, आम्ही तसे आहेत, स्वतःचीच स्तुती स्वतः ते राजासमोर करायला लागले. राजाला पण ते हे झालं नाही. राजानं ताबडतोब लगेच सगळीकडे दौंडी पसरवली आणि या ब्राह्मणांच्या बरोबर चर्चेला या म्हणून सगळ्या लोकांना आमंत्रण दिलं. राजा ईर्ष्येला पडला, परंतु काही जाणते जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी सांगितलं की ह्यांच्याबरोबर वाद करण्याकरता एवढे ज्ञानी आम्ही नाही आहे. तेव्हा तुम्ही काय करा की यांचाच गौरव करा, यांचाच हत्तीवरनं ह्यांना मिरवा, ह्यांची मिरवणूक काढा. तुम्ही जसे संपूर्ण नागरिकांचे राजे आहात तसे हे आमच्या ब्राह्मणांचे राजे आहेत असं समजून तुम्ही त्यांचा सत्कार करा, असं या सगळ्या ब्राह्मणांनी राजाला सांगितलं. राजानं पण त्या दोघांना हत्तीवर बसवलं, सगळीकडे त्यांची मिरवणूक काढली, मोठी दक्षिणा त्यांना दिली. त्यामुळं हे जास्तच गर्विष्ठ झाले, जास्तच अहंकार आला आणि अहंकारानं ते काय करायला लागले तर सगळ्या ब्राह्मणांना नावं ठेवायला लागले, सगळ्या ब्राह्मणांचा अपमान करायला लागले. एक दिवस हे 2 ब्राह्मण राजाकडे आले आणि राजाला म्हणतात की राजेसाहेब, आम्ही एवढे मोठे ज्ञानी आहे, आमच्या समोर उभा राहायला कोणी तयार नाही आहे, परंतु आम्हाला असं वाटतंय की आम्ही गावोगावी फिरावं, सगळ्या ब्राह्मणांच्या बरोबर वाद करावा, वादात त्यांना हरवावं, तर आमच्या या ज्ञानाचा उपयोग आहे, नाहीतर या ज्ञानाचा उपयोग काय. याकरता तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही तुमच्या राज्यात सगळीकडे फिरतो आणि लोकांच्या बरोबर, ब्राह्मणांच्या बरोबर चर्चा करून त्यांना वादात आम्ही हरवतो आणि त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेतो. जयपत्र म्हणजे काय तर असं लिहून घ्यायचं त्यांच्याकडून की आज रोजी असं आमचे वादविवाद या ब्राह्मणांच्या बरोबर झाला आणि या वादविवादात आमचा पराभव झाला आणि हे 2 ब्राह्मण विजयी झाले, असं लिहून द्यायचं. ह्याला म्हणतात जयपत्र. असं गावोगावी ते फिरायला लागले आणि लोकांच्याकडनं जयपत्र लिहून घ्यायला लागले, लोकांचा अपमान करायला लागले. अतिशय गर्विष्ठ, अतिशय अहंकारी, अतिशय मस्तवाल असे हे 2 ब्राह्मण फिरता 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 त्यांना असं समजलं की कुमसी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचे संन्यासी आहेत आणि ते 3 वेद जाणतात असं त्यांच्या कानावर आलं. कानावर आल्याबरोबर हे कुमसीला जायला निघाले. कुमसीला ज्या ठिकाणी त्रिविक्रम भारती राहत होते त्यांच्या आश्रमामध्ये ते दोघं आले आणि ते त्रिविक्रम भारतींना आव्हान द्यायला लागले की तुम्ही 3 वेद जाणता असं आम्ही ऐकलंय आणि आमच्याबरोबर तुम्ही वाद करा आणि जर वाद करायचा नसेल
तर आमच्याबरोबर वादविवादात तुम्ही हारला असं आम्हाला लिहून द्या, जयपत्र द्या, दोन्हीपैकी एक काहीतरी करा. तेव्हा त्रिविक्रम भारती ज्ञानी भक्त आहेत, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आरूढ झालेले आहेत. प्रत्यक्ष श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी विश्वरूप दर्शन देऊन त्यांच्या ज्ञानाचं विज्ञान केलेलं आहे. प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा भक्ती करणारे हे असे ज्ञानी भक्त आहेत, त्या परमपदाला पोचलेले आहेत. त्यांनी सांगितलं की वादविवाद कशा करता करायचा. आम्ही संन्यासी आहोत, आम्ही या जिंकण्यातून आणि हरण्यातून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आम्हाला याचं काय वाटत नाही, आम्हाला ह्याच्यातून बाहेर पडलो आहे आम्ही. आणि आम्ही संन्यासी आहे, आमच्या संन्याशांच्या बरोबर वाद करून तुम्हाला काय फळ मिळणार आहे. आम्ही जर 3 वेद जाणत असतो तर आम्ही अरण्यवासी म्हणजे असे गावापासून दूर जंगलात राहिलो असतो काय. आम्ही जर खरोखर ज्ञानी असतो, आम्हाला खरोखर वेद येत असते, तर आम्ही तुमच्यासारखे हत्तीवरनं फिरलो नसतो काय. भरपूर सांगून बघितलं तरी पण हे ऐकायला तयार नाही. हे म्हणतात की तुम्ही आमच्याबरोबर वाद तरी करा, नाही तर आम्हाला जयपत्र तरी लिहून द्या. समशत्रौच मित्रैच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. भक्तांचे गुण सांगतात भगवद्गीतेमध्ये देव अर्जुनाला, की असा माझा लाडका भक्त आहे की जो या द्वैतातून बाहेर पडलेला आहे. समशत्रौच मित्रैच, शत्रुमित्र समान, सुखदुःख समान, शत्रुमित्र भाव नाही आहे, मान अपमानाचं काही नाही आहे, सुखदुःखाचंही काही नाही आहे. सगळीकडे समत्वानं जे राहतात ते माझे खरे भक्त आहेत. त्या भक्तीच्या पायरीवर उभारलेले हे त्रिविक्रम भारती येते आहेत. सर्व प्रकारे सांगून बघितलं, परंतु सांगून सुद्धा हे ऐकत नाहीत. म्हटल्यावर मनामध्ये विचार करतात की ह्यांना शिक्षा करायला पाहिजे, यांना शिक्षा करायला पाहिजे. म्हणून त्याने एक युक्ती केली. त्रिविक्रम भारतीने काय युक्ती केली. त्रिविक्रम भारतीने त्यांना सांगितलं की असं करा, म्हणले आपण गाणगापूरला जाऊया. गाणगापूरमध्ये माझे गुरु आहेत, ते गुरूंच्या जवळ आपण जाऊया. मी गुरुजींची आज्ञा घेतो. गुरुजींनी मला जर वादविवादाची आज्ञा दिली तर मी तुमच्यावर वादविवाद करतो, किंवा त्यांनी जर मला सांगितलं की जयपत्र लिहून द्या तर मी त्यांच्यासमोर तुम्हाला जयपत्र लिहून देतो. या दोघांनाही आनंद झाला आणि हे त्रिविक्रम भारती या दोघांना घेऊन गाणगापूरला निघाले. परंतु हे दोघं एवढे गर्विष्ठ आहेत, एवढे तामसी आहेत, तामसी अहंकार एवढा यांच्यामध्ये आहे की हे दोघं पालखीत बसलेत, गृहस्थाश्रमी असून पालखीत बसलेत. आणि हे त्रिविक्रम भारती संन्यासी आहेत, संन्यासी चाललेले आहेत, रस्त्यानं चालत चाललेले आहेत, आणि हे दोघं पालखीत बसलेले आहेत. संन्याशांनी चालायचं आणि गृहस्थाश्रमांनी पालखीत बसायचं. त्यांना चालवल्यामुळं आणि त्यांच्यासमोर त्यांचा अपमान करून आपण पालखीत बसल्यामुळं ह्यांनी स्वतःचाच घात स्वतः करून घेतला. आणि हे त्रिविक्रम भारती या दोघांना घेऊन गाणगापूरमध्ये आले. गाणगापूरमध्ये आल्याबरोबर सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन त्रिविक्रम यतींना झालं. त्रिविक्रम यतींनी त्यांना बघितल्याबरोबर, सद्गुरूंचं स्वरूप बघितल्याबरोबर आनंदाश्रूंनी त्यांचं डोळे भरून आले. अंग थरथर थरथर कापायला लागलं. अष्टसात्विक भाव त्यांचे जागृत झाले. मस्तक चरणावर ठेवलं. आपल्या आनंदाश्रूंनी सद्गुरूंचं चरण त्यांनी धुतले, उभा राहिले आणि सद्गुरूंची खूप मोठी स्तुती त्या ठिकाणी त्रिविक्रम भारतींनी केली. सद्गुरूंना सुद्धा त्रिविक्रम भारतींना बघून खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं की का आला, कारण काय येण्याचं, कसे आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं सगळं छान चाललंय, उपासना व्यवस्थित छान चालली आहे. म्हटले असे 2 ब्राह्मण आलेत की जे अत्यंत मस्तवाल आहेत, अहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत.
हे मुसलमान बादशाह समोर स्वतःची स्तुती स्वतः करतायत, सगळे वेद त्यांना म्हणून दाखवतायत, अर्थ सांगतायत आणि सगळ्या ब्राह्मणांची निंदा करून सगळ्या ब्राह्मणांचा ते अपमान करायला लागलेले आहेत. असे अत्यंत तामसी वृत्तीचे हे अहंकारी ब्राह्मण वादविवाद करण्याकरता आलेले आहेत. तेव्हा तिने या दोघांना बोलवलं आणि या दोघांना विचारलं की कारण काय येण्यास. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही असे 4 वेद जाणणारे आहोत. तुम्ही यती आहात, तुम्हाला काय वेदांत कळणार आहे. आणि जर तुम्ही खरोखर वेद जाणत असाल तर तुम्ही ताबडतोब आमच्याबरोबर वाद करा. वाद करणार नसला तर तुम्ही आम्हाला दोघंजण मिळून जयपत्र लिहून द्या. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी खूप समजावून सांगितलं, तरी पण हे ऐकायला तयार नाहीत. म्हटल्यावर त्यांनी वेद काय आहेत याचं विवरण केलं. हे विवरण जे आहे हे विवरण 26व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये वेद काय आहेत, वेद कसे आहेत, वेद देवाची कशी स्तुती करतात याचा थोडासा विचार, थोडंसं चिंतन आपण करूया. मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.